नमस्कार, मी भाग्यश्री पाटील. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण 3 पीस प्रिन्सेस कट ब्लाऊजचं संपूर्ण ड्राफ्टिंग आणि कटिंग कसं करायचं ते बघितलं. त्यानंतर स्लीवचं सुद्धा मी कटिंग तुम्हाला दाखवलं. त्यानंतर हे ब्लाऊज तुम्ही कटिंग करताना मार्जिन कुठं कुठं ॲड करायचं आहे ते दाखवलं. आता आपण याचं स्टिचिंग बघूयात. तुम्हाला प्रोफेशनल स्टिचिंगसाठी काही टिप्स ट्रिक्स सांगेल ते सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. तर बघा, आपलं ब्लाऊजचं हे कटिंग आहे. आता आपण स्टिचिंग करायला घेऊयात. भरपूर जणांच्या रिक्वेस्ट होत्या की ते स्टिचिंग पण दाखवा, तर चला आपण स्टिचिंग पण बघूयात. तर आता सगळ्यात आधी हे जे काही पार्ट आहे ते आपण व्यवस्थित बघूयात. तर बघा, ब्लाऊज पीसचे जे काही पार्ट आहेत ते उलटे घ्यायचे आणि त्यावरती अस्तरचे पार्ट ठेवायचे. हे बघा, हा प्रिन्सेस कट आहे. आता हे पूर्ण स्टिच टाकून अटॅच करायची. इथून पूर्ण स्टिच टाकून अटॅच करा हे प्रिन्सेस कटचे पार्ट. त्यानंतर ही जी काही आपली हुकाय पट्टीकडचे पार्ट म्हणजे गळ्याकडची जी काही बाजू आहे बघा, त्या अस्तरला मी कॅनव्हास अटॅच करून घेतलेल्या आहेत, कॅनव्हासच्या पट्ट्या. आणि मी इथं गळापट्टी लावणार नाही, समजलं असेल तुम्हाला. म्हणजे तुम्ही कॅनव्हासची पट्टी वेगळी पण लावू शकता किंवा डायरेक्टली अशी अस्तरवरती पण अटॅच करू शकतात. आता इथं आपल्याला गळा हा पलटी करून घ्यायचा आहे, दुमडून घ्यायचा आहे. ज्यांना कोणाला माहिती असेल त्यांना समजलं असेल, जसं आपण बॅक पार्टमध्ये पलटी करून घेतो तसं. आता बघा, मी इथं या ब्लाऊज पीस सरळ घेतला आणि त्यावरती मी अस्तरचे जे काही पार्ट कट केले ते ठेवते इथून. हे बघा, आणि इथून आता मी अशी स्टिच टाकून घेईल दोन्ही साईडला. तर स्टिच टाकून घेते. पाव इंचावरती स्टिच टाकून घ्यायची. सेम दुसऱ्या बाजूचा जो काही गळा आहे तिथं पण टीप टाका. हे बघा, स्टिच टाकून झाली. आता काय करायचं, हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे हा एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा. आणि कट देऊन घ्यायची. कॅनव्हासची पट्टी तुम्ही वेगळीही लावू शकतात किंवा अस्तरही अटॅच करू शकता अस्तरलाही. पण अस्तरला अटॅच केव्हा करायची, जेव्हा तुमचा ब्लाऊज पीसचा कपडा जाड असेल. समजा ब्लाऊज पीसचा कपडा बारीक असेल आणि ही पट्टी जेव्हा आपण अशी दुमडू तेव्हा ती पट्टी दिसून येईल, तर ही काळजी घ्यायची. आता माझं इथं ब्लाऊज पीस जाड होता म्हणून मी डायरेक्टली अस्तरला अटॅच केली. आणि हा जो काही फ्रंट गळा आहे तो पण मी पलटी करून घेते. जर का तुम्ही प्रोफेशनल पद्धतीने शिवणार ब्लाऊज आणि समजा तुम्ही जर का अशा पद्धतीने ब्लाऊज शिवला, तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग छान येते. पण बघा, तुम्ही जर का बुटीकचे किंवा मोठ्या मोठ्या बुटीकवाल्यांचे जे काही ब्लाऊज असतात ते बघितले असतील ना, तर त्याच्यात तुम्हाला मधून कुठल्याही प्रकारच्या पट्ट्या किंवा मार्जिन दिसणार नाही. जेवढं बाहेरून त्यांचं फिनिशिंग असतं तेवढंच आतमधून पण फिनिशिंग असतं. तर आता आपल्याला काय करायचं, ही पट्टी जी काही आहे ती बाहेरच्या बाजूने दुमडायची आणि पूर्ण इथं जसा गळ्याचा शेप आहे तशी दापटीप टाकायची. अस्तर बाहेरच्या बाजूने दुमडा. सेम दुसऱ्या बाजूलाही तेच करायचं.
हे बघा दापटीप पण टाकून झालेली आहे। आता हे अस्तर असं आतमध्ये पूर्ण दुमडून घ्यायचं इकडे। हे बघा गळ्याला सुद्धा फिनिशिंग छान येते आणि आतमधून पण बघा किती छान फिनिशिंग आली, कुठल्याही प्रकारच्या पट्ट्या वगैरे दिसणार नाही। अशा पद्धतीने तुम्हाला ब्लाऊजचे जर का तुमचं फिनिशिंग छान असेल तर तुम्ही चार्जेस पण वाढवून घेऊ शकतात। फिनिशिंग कशी द्यायची हे आपल्यावरती डिपेंड आहे। समोरचा कस्टमर आपल्याला सांगून जाणार नाही की तुम्ही अशी फिनिशिंग द्या तेव्हा मी तुम्हाला इतके चार्जेस देईन, ते आपल्यावरती असेल। आपण त्यांना सांगायचं माझी फिनिशिंग तुम्ही बघू शकतात आणि माझे चार्जेस तेवढेच आहेत, चार्जेसनुसार माझी ब्लाऊजची फिनिशिंगसुद्धा प्रॉपर असते, असं काहीतरी सांगून आपण त्यांना समजावून द्यायचं असतं। तर ते आपल्यावरती डिपेंड आहे। जर का तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग प्रॉपर असेल तर समोरचाही तुम्हाला चार्जेस द्यायला विचार करणार नाही। कारण काय आहे, आता सगळ्यांना ब्लाऊजमध्ये फिनिशिंग ही प्रॉपरच हवी असते। समजा तुम्ही आतमधून फिनिशिंग देताय, बाहेरून फिनिशिंग देताय, पण आतमधून जर का खूपच गचपच केलेलं असेल तर समोरचाही विचार करेल। लक्षात आलं असेल तर बघा आता इथं प्रेस फिरवून घ्यायची आहे आणि हे जे काही पार्ट आहेत हे पूर्ण असे अटॅच करून घ्यायचे ब्लाऊज पीसला आणि एक्स्ट्रा कपडा कट करायचा। सेम आता हे जे काही प्रिन्सेस कट आहेत ना, हे आपण ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतले। ब्लाऊज पीसच्या उलट्या बाजूला एकदम कोपऱ्यावरती पूर्ण चहू बाजूंनी आपल्याला स्टिच टाकून घ्यायची आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायचा। इथं सुद्धा सेम करा। गळ्याला फिनिशिंग कशी द्यायची हे तुमचं लक्षात आलंच असेल। तर मी आता हे पूर्ण अटॅच करून घेते। हे बघा मी व्यवस्थित पूर्ण हे पार्ट हे अटॅच करून घेतले आणि जो काही एक्स्ट्रा कपडा होता तो एक्स्ट्रा कपडा बरोबर अस्तरच्या कट टू कट कट करून घेतला। बघू शकतात आता हे जे काही पार्ट आहेत हे आपल्याला जोडून घ्यायचे। तर कसे जोडायचे बघा, जो काही हा गळ्याकडचा पार्ट आहे हा सरळ ठेवायचा आणि त्यावरती हा प्रिन्सेस कटचा पार्ट असा उलटा ठेवायचा आणि बरोबर अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायची इथून पूर्ण। हे बघा अगदी परफेक्ट येईल आपलं। तर चला आपण हे अटॅच करून घेऊया। बरोबर अर्धा इंचावरती स्टिच टाकायची। बघा अगदी परफेक्ट जॉईंट झालं, ओढून ताणून लावायचं नाही। आता तोच पार्ट लगेच फिरवायचा आणि त्यावरती डबल स्टिच टाकायची। सेम आता दुसरा पार्ट पण तसाच जॉईन करून घ्यायचा। गळ्याकडचा पार्ट त्या सरळ ठेवायचा आणि त्यावरती हा प्रिन्सेस पार्ट उलटा ठेवायचा। फिरवायचा आणि डबल स्टिच टाकायची। बघा दोन्ही साईडचे आपले प्रिन्सेस कटचे पार्ट हे जोडून झालेले आहेत। बघू शकतात पफसुद्धा खूप छान आला, एकही कुठे क्रीज आली नाही आणि खालचे पार्ट पण आपले
अगदी परफेक्ट आले. जो काही आपला योगपट्टीचा शेप आहे तो सुद्धा व्यवस्थित आलेला आहे. आता हे पार्ट आपले जॉईंट झाले. आता आपण ही योगपट्टी अटॅच करून घेऊया, ते साईडला ठेवूयात. तर बघा योगपट्टी बघा, ब्लाऊज पीस हे सरळ ठेवायचे. दोन्ही योगपट्ट्या अशा समोरासमोर ठेवायच्या. सरळ बाजू आहे, उलटी बाजू खाली आहे. त्यानंतर यावरती योगपट्ट्या ठेवायच्या, अस्तरच्या ज्या काही कट केलेल्या आहेत त्या दोन्ही. आणि आता बॉटमला फिनिशिंग देऊन घ्यायची. खाली पाव इंचावरती स्टिच टाकायची. बॉटमला जे आपण मार्जिन वाढवलं आहे बघा, तेच मार्जिन आपलं इथं फिनिशिंग देण्यासाठी जाईल. आता जो काही एक्स्ट्रा कपडा आहे तो एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घ्यायचा. खालचा हा जो काही एक्स्ट्रा कपडा आहे हा पूर्ण कट करा. कट द्यायचे आणि हे जे काही अस्तर आहे ते बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकायची. सेम दुसऱ्या बाजूची योगपट्टी आहे त्यावरती पण दाबटीप टाकायची एक्स्ट्रा कपडा कट करून. दोन्ही पट्टींवरती दाबटीप टाकून झाली आहे. हे बघा दोन्ही पट्टींवरती दाबटीप टाकली. आता ह्या पट्ट्या आपल्याला असं आतमध्ये दुमडून घ्यायच्या आहेत. इथून हे बघा आतमध्ये दुमडल्या. हे पण अस्तर आतमध्ये दुमडून घ्यायचं, म्हणजे ब्लाऊज पीसच्या खाली दुमडून घ्यायचं आहे. बघा रेडी. त्यानंतर आता व्यवस्थित जेवढं कट टू कट आहे तुम्ही काय करू शकतात बघा, दोन पद्धतीने आपण योगपट्टी लावू शकतो. तर कोणत्या कोणत्या पद्धतीने, एक जी काही पद्धत आहे ती मी तुम्हाला सांगते. तर बघा ही पूर्ण योगपट्टी आता अटॅच करून घ्या ब्लाऊज पीसला आणि एक्स्ट्रा कपडा कट करून घ्या. एक्स्ट्रा कपडा कट करून झाल्यानंतर ब्लाऊज पीसचा एक पार्ट सरळ घ्या आणि त्यावरती ही जी काही तयार केलेली योगपट्टी आहे ती अशी ठेवून तुम्ही डायरेक्टली स्टिच टाकू शकता. म्हणजे ही ही पट्टी तुम्ही अशी दुमडली बघा, ही पट्टी जेव्हा तुम्ही अशी दुमडली तेव्हा आतमध्ये बघा तुम्हाला हे असं मार्जिन दिसेल. बघा आतमध्ये हे असं मार्जिन दिसेल. पण समजा तुम्हाला जर का जसं आपण गळ्याला फिनिशिंग दिलं, पट्टी कुठलीही दिसत नाही, तशा पद्धतीने जर का योगपट्टी लावायची असेल तर ती बघा हे जे काही अस्तर आहे अस्तरच्या कट टू कट दोन्ही बाजूचं इंच करूयात. जेवढं अस्तर आहे तेवढी कट केली. सेम आता दुसऱ्या बाजूची ही कट करायची. जेवढं अस्तर आहे तेवढं, म्हणजेच मेन फॅब्रिक जेवढं एक्स्ट्रा दिसतंय ना तेवढं पूर्ण कट करून घ्यायचं. बघा योगपट्टी पण जशी कट करायची होती तशी मी एक्स्ट्रा कपडा दोन्ही साईडचा कट करून घेतला. आता ही ओपन आहे. तर इकडच्या योगपट्टीचं कटिंगसुद्धा आपलं बघा जास्त झालेलं नाही. अशा पद्धतीने तुम्ही ब्लाऊज कट. आता बघा ही जी काही वरचा पार्ट आहे ब्लाऊज पीसचा भाग आहे, तो ब्लाऊज पीसचा भाग उलटा तुम्ही यावरती ठेवायचा, या पार्टवरती ठेवा आणि ही स्टिच टाकून घ्यायची पूर्ण. बघा हे जे काही ब्लाऊज पीस आहे ते ब्लाऊज पीस अटॅच. आता बघा हे जे काही ब्लाऊज पीस आहे ते आपण अटॅच केलं.
सॉरी, हे जे काही पार्ट होता तो एक आपण अटॅच केला ब्लाऊज पीसचा. आता सेम हे जे काही ब्लाऊज आहे ते आतमध्ये असं दुमडायचं. बघा अस्तरची योगपट्टी दिसते ती त्यावरून घ्यायची. त्यावरून घेतली तर जिथून आपण एक स्टिच टाकली ह्या ब्लाऊज पीसच्या योगपट्टीवरती सेम अस्तरच्या योगपट्टीवरती इक्वल जोडायचं आणि बरोबर त्या स्टिचवरती एक स्टिच टाकून घ्यायची. बघा अटॅच करून झाली. आता ह्या जे काही योगपट्टी आहे त्याच्या आतमध्ये आपलं सगळं ब्लाऊज हे आतमध्ये गेलं. आता हे ब्लाऊज आपण असं बाहेर ओढायचं. हे बघा इथून पूर्ण असं बाहेर काढा. बघा योगपट्टी आणि ब्लाऊज आपण बाहेर काढलं तर योगपट्टी तुम्ही बघू शकता तिथं प्रेस करून घ्यायची. प्रेस केल्यानंतर योगपट्टीचा आकार पण परफेक्ट तुम्हाला दिसेल. आणि मागून पण तुम्ही बघू शकता. ते बघा मागून पण तुम्ही बघू शकता योगपट्टीचं मार्जिन बिलकुल दिसत नाही. सेम तुम्ही हे जे काही प्रिन्सेस कटचं पार्टचं जे काही मार्जिन आहे हे मार्जिन पण तुम्हाला दाखवायचं नसेल तर हे सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने इनविजिबल लावू शकतात. समजलं असेल. सेम अशा पद्धतीने दुसऱ्या बाजूचंही योगपट्टी अटॅच करून घ्या. तर कशी करायची तुम्हाला समजलं. बघा हा जो काही वरचा पार्ट आहे हा पार्ट घ्यायचा. जर का तुम्हाला ही लावणं जमत नसेल तर तुम्ही ही तयार केलेली योगपट्टी डायरेक्टली अशी यावरती उलटी ठेवून एक स्टिच टाकून अशी बाहेर दुमडू शकतात. म्हणजे बघा अशी अटॅच होईल. अटॅच तर सेम होते पण मागून नाही का बघा असं हे मार्जिन दिसतं. हे मार्जिन असं दिसतं. हे तुम्हाला दिसणार नाही जरी आपण अशा पद्धतीने लावली तरी. पण तुम्हाला जर का ती पद्धत कठीण वाटत असेल तर तुम्ही अशी लावू शकतात. आता हे जे काही वरचा पार्ट आहे ना त्यावरती योगपट्टी उलटी ठेवायची. सगळ्यात आधी ब्लाऊज पीसच्या पट्टीवरती स्टिच टाकायची आणि त्यानंतर हे पूर्ण ब्लाऊज असं आतमध्ये घ्यायचं आणि आतमध्ये गेल्यानंतर हे अस्तरची योगपट्टी त्यावरती उलटी घ्यायची आणि जोडायची. सेम दुसऱ्या ज्या पद्धतीने आपण पहिले अटॅच केली सेम आता तशी अटॅच करून घ्यायची. बघा सेम दुसऱ्या बाजूची ही योगपट्टी अटॅच करून झाली. त्यानंतर चेक करायचं की दोन्ही पार्ट आपले इक्वल आहेत का. बघा अगदी इक्वल आलेले आहेत. इकडे सुद्धा योगपट्टी कमी किंवा जास्त झाली नाही. इकडे सुद्धा कमी किंवा जास्त झाली नाही. इकडे सुद्धा बघा बरोबर योगपट्टीच्या बरोबर येते. खाली किंवा वरती झाली नाही. परफेक्ट कटिंग असेल तर स्टिचिंगमध्ये फिनिशिंगसुद्धा परफेक्ट येईल. समजलं. तर बघा अशा पद्धतीनेच तुम्हाला सुद्धा अटॅच करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हुक पट्टी अटॅच करून घ्यायची. बघा आपल्या हाताच्या उजव्या बाजूला जो काही पार्ट येतो त्याला हुक पट्टी अटॅच होईल आणि आपल्या हाताच्या डाव्या बाजूला जो काही पार्ट येईल तर त्याला आयपट्टी अटॅच होईल. तर हुक पट्टीसाठी मी 2.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे. म्हणजे ती फोल्ड केली आणि त्यानंतर आयपट्टीसाठी मी 3.5 इंचाची पट्टी कट केलेली आहे. ती पण मी फोल्ड केली. तर सगळ्यात आधी आपण आता हुक पट्टी अटॅच करून घेऊयात. तर हुक पट्टीसाठी ब्लाऊज हा सरळ घ्यायचा. ब्लाऊजची सरळ बाजू आहे त्यावरती जी काही पट्टी घेतली ती खाली कमरेच्या बाजूने 1/2 इंच आतमध्ये दुमडायची आणि एक स्टिच टाकायची 1/2 इंचावरती जे काही मार्जिन आपण घेतलं असेल तेवढं. आता बघा गळ्याच्या बाजूने पण गळ्याच्या खाली अशी दुमडून घ्यायची. पूर्ण जेवढी उरलेली असेल तेवढी पूर्ण गळ्याच्या बाजूने दुमडून घ्यायची.
खाली दुमडली. आता बघा इथं कट देऊन घ्यायचे, मार्जिन असेल तिकडे. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडायची, एक्स्ट्रा दोरे धागे लगेच कट करा. बाहेरच्या बाजूने दुमडून त्यावरती एक दाब स्टिच टाकायची. दाबटीप टाकून आता पट्टी अस्तरच्या बाजूने आतमध्ये व्यवस्थित दुमडून सरळ टीप एक टाकून घ्यायची त्यावरती. बघा हुक पट्टी अटॅच करून झालेली आहे. आता आपण आयपट्टी अटॅच करूया. त्यासाठी जी काय आयपट्टी घेतली आहे 3.5 इंचाची ती फोल्ड करायची पट्टी. त्यानंतर ब्लाऊज हा उलटा घ्यायचा आणि उलट्या बाजूने पट्टी ठेवायची. खालच्या बाजूने आतमध्ये अर्धा इंच दुमडायची बघा. आणि जेवढं काही मार्जिन घेतलं तेवढं मार्जिन जाऊ द्यायचं, स्टिच टाकायची एक. इथं पण जेवढं उरलेलं असेल मार्जिन तेवढं तुम्ही पट्टीच्या आतमध्ये दुमडा, गळ्याच्या आतमध्ये, आणि स्टिच टाकायची. अति जास्त असेल तर तुम्ही एक्स्ट्रा जे काही आहे ते कट करू शकता. बघा असं. त्यानंतर कट द्यायची. पट्टी बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकायची. पट्टी आता ब्लाऊज पीसच्या बाजूने सरळ बाजूने दुमडायची. पण पट्टी दुमडताना इकडे पट्टी घेताना आपल्याला पूर्ण पट्टी नाही घ्यायची. तर बघा अस्तरच्या बाजूने अर्धा इंच सोडायची. म्हणजे अशी डायरेक्ट फोल्ड न करता अशी, तर अस्तरच्या बाजूने अर्धा इंच पट्टी सोडायची. आयपट्टी अशीच लावतात. जे कोणी रेग्युलरी ब्लाऊज शिवत असतील त्यांना माहिती असेल. नवीन असतील तर तुम्हाला समजायला थोडा वेळ लागेल. ट्राय केल्याशिवाय समजणार नाही. पहिले तुम्ही ब्लाऊज स्वतः ट्राय करा, मग तुम्हाला समजेल. आता तुम्हाला जर का मशीनचे आय बनवायचे असतील तर तुम्ही इथून सेंटरमधून स्टिच टाका. मशीनचे आय बनवायचे नसतील तर तुम्ही डायरेक्टली कट टू कट स्टिच टाकू शकतात. आता मला इथं मशीनचे आय बनवायचे आहेत. मी मशीनचेच आय बनवते. हाताचेही बनवते, पण सध्या तरी मशीनचे बनवते. बघा हुक पट्टी आणि आय पट्टी आपली अटॅच करून झाली. मशीनचे आय कसे बनवायचे हे पण तुम्हाला माहितीच असेल. आपण प्रत्येक स्टिचिंगच्या व्हिडिओमध्ये बघत असतो. त्यानंतर आता आपला फ्रंट पार्ट हा रेडी आहे. आता आपण हे साईडला ठेवून घेऊयात आणि बॅक पार्ट तयार करूया. बघा मी बॅक पार्ट घेते. बॅकमध्ये तुम्हाला जर का गळापट्टी लावायची असेल तर तुम्ही गळापट्टी लावू शकतात. समजा तुम्हाला जर का
तुम्हाला जर का अशा पद्धतीने लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात, कॅनव्हासची पट्टी पण अटॅच करू शकतात. पण आपण फ्रंटमध्ये जसं केलं ना, डायरेक्टली मी अस्तरला कॅनव्हास अटॅच करून घेतलेलं आहे इथंसुद्धा, आणि बॉटमलासुद्धा मी डायरेक्ट स्टिच टाकेल. जसं आपण योगपट्टीला कसं खाली बॉटमला फिनिशिंग दिलं तसं वेगळ्या पट्ट्या अटॅच करायची गरज नाही. तुम्हाला दिसलं असेल मी फक्त हुक पट्टी आणि आय पट्टी अटॅच केली. बाकी ब्लाऊजमध्ये मी कुठेही पट्ट्या अटॅच केल्या नाहीत, म्हणजे ब्लाऊजला सुद्धा प्रॉपर फिनिशिंग मिळते आणि वेळसुद्धा जास्त जात नाही. तर बघा, आता मी इथून पूर्ण अशी गळ्याला पाव इंचावरती स्टिच टाकते आणि खाली बॉटमला पण अर्धा इंचावरती मी पूर्ण स्टिच टाकून घेते. पूर्ण ब्लाऊज पीसची सरळ बाजू आहे, उलटी नाही. ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती मी अस्तर ठेवून घेतलेला आहे. पूर्ण गळ्याच्या आकारानुसार मी तशी स्टिच टाकते आणि खाली बॉटमला सुद्धा. बघा, कॅनव्हासवरती म्हणजे गळ्याच्या आकारानुसार मी स्टिच टाकली आणि खाली पण मी बरोबर अर्धा इंचावरती स्टिच टाकली. आता हे जे काही एक्स्ट्रा कपडा आहे, हा एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून मी छोटे छोटे कट देऊन घेते. जसे आपण पुढचा गळा आणि खाली योगपट्टीला वगैरे दिले होते तसे कट देणं खूप महत्त्वाचं आहे. कट हे दिलेच पाहिजे, समजलं असेल तर. बघा, कट दिले. आता जो काही गळा आहे त्याच्यातलं पण मी एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घेते. कॅनव्हास लावल्याने फिनिशिंगसुद्धा छान येते आणि अशा पद्धतीने जर का तुम्ही ब्लाऊज स्टिच केला तर खूप छान बसेल. आणि जर का तुम्हाला अशाच पद्धतीने प्रोफेशनल ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग शिकायचं असेल, कटिंग तर आपलं राजाराणी कोचिंग पद्धतीनेच असेल, स्टिचिंग पण जसं बाहेरून आपलं प्रॉपर फिनिशिंग असतं तसंच आतमधून फिनिशिंग, भरपूर अशा पद्धती आहेत. ज्यांना कोणाला प्रॉपर शिकायचं असेल तर ते मी ऑनलाईन क्लासेस पण सुरू करणार आहे, तर ऑनलाईन क्लास पण जॉईन करू शकता. बघा, आता कट देऊन पण झाले. आता इथून हा जो काही गॅप आहे, पाटपट्टी आहे, तिथून हात टाकायचा आणि हे जे काही ब्लाऊज, हे ब्लाऊज पूर्ण असं बाहेर दुमडायचं, सरळ करायचं, उलटं पालटं ज्याला आपण म्हणतो तसं तुम्ही करू शकता. उलटवून घेतलं. आता मी व्यवस्थित याला पूर्ण सेट करून घेते आणि सेट करून व्यवस्थित प्रेस करायची. जसा गळा आहे सेम तसाच येतो. आता मी याला पूर्ण प्रेस करून घेते. बघा, पूर्ण मी प्रेस करून घेतलं. प्रेस केल्यानंतर हे जे काही पूर्ण पार्ट होता तो अटॅच केला मेन फॅब्रिकला आणि एक्स्ट्रा कपडा पूर्ण कट करून घेतला. आता आपल्याला बॅकमध्ये टक्स टाकून घ्यायचे. तर टक्स टाकून घेण्यासाठी जे काही 1.5 इंच मार्जिन असेल ते 1.5 इंच मार्जिन सोडायचं. 1.5 इंच मार्जिन सोडून पूर्ण याचं सेंटर घ्यायचा आणि परत या दोन्ही पॉईंटचं सेंटर घ्यायचा. तर हा टक्स किती आला? 3.25 इंचाचा. तेवढा 3.25 इंच टक्स इकडे घ्यायचा. समजलं असेल तुम्हाला टक्स कसा घ्यायचा आहे ते. त्यानंतर टक्सची उंची असेल 4 इंचाची. सेम दुसऱ्या बाजूलाही टक्सची उंची असेल 4 इंच. आता हा जो काही आपण टक्स घेतलेले आहे ते टक्स असे फोल्ड करायचे आणि खाली बॉटमला अर्धा इंच घेऊन अशी क्रॉस स्टिच टाकायची दोन्ही बाजूला. बघा, जे काही टक्स आपण घेतले होते तिथं मी स्टिच टाकून घेतल्या टक्सवरती. तर आता आपले ब्लाऊजचे टक्ससुद्धा टाकून तयार आहेत. तर आपलं ब्लाऊजचं बघा पूर्ण बॅक पार्ट पण तयार झाला. त्यानंतर आता आपण बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे अटॅच करून घेऊयात. तर ते कसे अटॅच करायचे? बॅक पार्ट हा असा सरळ ठेवायचा
त्यावरती फ्रंट पार्ट उलटा ठेवायचा, गळ्याची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे. लक्षात घ्यायचं, गळ्याची बाजू गळ्याकडेच आली पाहिजे. आणि इथून अर्धा इंचावरती स्टिच टाकायच्या, म्हणजे शोल्डर हे जोडून घ्यायचे. बघा स्टिच टाकून झाले आहे. अर्धा इंचावरती डबल स्टिच टाकले, शोल्डर जॉईंट झाले, तुम्ही बघू शकता. शोल्डर आपले जॉईंट आहेत अगदी इक्वल, एकही शोल्डर मागे किंवा पुढे नाही. बघू शकतात मुंड्याच्या बाजूने सुद्धा आणि गळ्याच्या बाजूने सुद्धा कटिंग इतकं प्रॉपर आहे ना, की थोडंही कुठे इकडे तिकडे झालेलं नाही. कटिंग खूप प्रॉपर आहे. असंच तुम्ही सुद्धा कटिंग करा. त्यानंतर आता बघा स्लीव्ज आपल्याला अटॅच करून घ्यायच्यात. हे आपण साईडला ठेवून घेऊयात आणि स्लीव्ज अटॅच करूयात. तर स्लीव्ज अटॅच करण्यासाठी ज्या काही आपण स्लीव्ज कट केलेल्या होत्या, या स्लीव्ज आता मी आहे तशा राहू दिल्या. आणि सगळ्यात आधी वरचं एक अस्तरची स्लीव घ्यायची, एकच घ्यायची, दोन्ही नाही घ्यायच्या. आणि ही स्लीव्ज आता एक घेतली, ती सगळ्यात खाली दुमडायची. हे बघा सगळ्यात खाली दुमडली म्हणजे बघा ब्लाऊज पीस आणि अस्तर सरळ बाजूवरती आलं. तर इथं ब्लाऊज पीसची उलटी बाजू आहे, पण आपण जेव्हा याला सरळ करू तर ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर आलं. समजलं? इकडे सुद्धा ब्लाऊज पीसच्या सरळ बाजूवरती अस्तर आहे. आता खाली बॉटमला अर्धा इंचावरती स्टिच टाकून घ्यायच्या. दुसऱ्या स्लीव्जवरती पण सेम. जो काही ब्लाऊज पीसचा एक्स्ट्रा कपडा दिसतोय तो कपडा कट करा आणि कट द्या. छोटे छोटे कट देऊन घ्यायचे इथं. सेम दुसऱ्या बाजूलाही. आणि अस्तर बाहेरच्या बाजूने दुमडून दाबटीप टाकायची. दुसरी स्लीव्ज पण बाहेरच्या बाजूने दुमडायची, दाबटीप टाकायची. बघा स्लीव्ज आपल्या दाबटीप टाकून झालेल्या आहेत दोन्ही स्लीव्ज. आता हे जे काही अस्तर आहे ते ब्लाऊज पीसच्या खाली दुमडायचं आतल्या बाजूने. सेम दुसऱ्या बाजूचं ब्लाऊज पीस पण खाली दुमडायचं, ब्लाऊज पीसच्या खाली. अस्तर पण ब्लाऊज पीसच्या खाली दुमडायचं. तर बघू शकतात दोन्ही स्लीव्ज आपल्या रेडी आहेत. आणि आता ही पूर्ण स्लीव्ज ब्लाऊज पीसला अटॅच करून एक्स्ट्रा कपडा कट करून घ्यायच्या दोन्ही स्लीव्जचा. बघा स्लीव्ज पण मी रेडी करून घेतल्या, एक्स्ट्रा कपडा कट करून अटॅच केलं. आता आपण ब्लाऊजला ह्या स्लीव्ज अटॅच करूया. तर बघा ब्लाऊज कसा ठेवायचा, ब्लाऊज हा असा सरळ घ्यायचा, ब्लाऊज असा सरळ ठेवा आणि त्यावरती स्लीव्ज उलट्या ठेवा. पण स्लीव्ज उलट्या ठेवताना काय करायचं, चेक करायचं की पुढचा मुंडा कुठे येतोय. जो खोल भाग असेल ना तो पुढचा मुंडा असेल. तर बघा ह्या खोल भाग आहे तर हा पुढे आला पाहिजे इथून. तर इथूनही स्लीव्ज अटॅच होईल आणि दुसऱ्या बाजूलाही ही स्लीव्ज अशी अटॅच होईल. म्हणजे ब्लाऊज सरळ ठेवायचा, त्यावरती स्लीव्ज उलटी ठेवायची आणि बरोबर अर्धा इंचावरती स्टिच टाकून अटॅच करायच्या. दोन्ही बाजूला ही पण उलटी ठेवायची आणि इथून बघा बरोबर अशी अर्धा इंचावरती अटॅच करायची पूर्ण अशी. समजलं असेल तर मी आता इथं तुम्हाला स्टिच टाकून सांगते. बघा स्लीव्ज अटॅच करून झाल्या. ब्लाऊज हा आपला सरळ होता आणि सरळ ब्लाऊजवरती स्लीव्ज अशा ठेवून बघा अर्धा इंचावरती स्टिच टाकली. बघू शकतात पूर्ण
सरळ ब्लाऊजवरती म्हणजे स्लीव्ज आपण बाहेरच्या बाजूने दुमडली की बरोबर अटॅच होते. इकडे पण बघू शकतात स्लीव्ज मी बरोबर ब्लाऊजवरती उलटी ठेवली आणि बघा अर्धा इंचावरती स्टिच टाकून घेतलेली आहे अशी, आणि बरोबर ती अटॅच होते. समजलं असेल तुम्हाला स्लीव्ज कशी लावायची. स्टिचिंग मोस्ट ऑफली सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु तरी बाकीच्यांना माहिती नव्हतं, म्हणून ते मला सांगायचे की ताई स्टिचिंग पण सांगा, म्हणून त्यांच्यासाठी मी स्टिचिंग सांगितलेली आहे. तर बघा आता आपला ब्लाऊज रेडी आहे. आता आपण फिटिंग टाकून घेऊयात. ब्लाऊज उलटा ठेवायचा. सगळ्यात आधी दंडगेर टाकायचा. हे दोन्ही पार्ट व्यवस्थित मॅच करायचे. जेवढा दंडगेर असेल तेवढा दंडगेर टाका. तुमचा जेवढा असेल तेवढा टाका. माझा 9 आहे, मी त्याचा निम्मा टाकते 4.5 इंच. त्यानंतर चेस्टचं मार्किंग हुक आयपट्टीकडून आयपट्टी सोडून मार्किंग करायचं. 6.5 छातीचा चौथा भाग. त्यानंतर कमरेचं मार्किंग. कमर आहे 6.25. सेम हुक पट्टीकडून पूर्ण टेप ठेवायचा 6.25. त्यानंतर चेस्ट आहे बघा 7.5 आणि दंडगेर टाकायचा. आता बघा जेव्हा मी ही लाईन पूर्ण मार्क करेल ना तेव्हा माझी ही लाईन प्रॉपर सरळ येईल. फिटिंग लाईन ही सरळच आली पाहिजे, लक्षात घ्यायचं. ब्लाऊज जेव्हा मी असा करेल ना तेव्हा माझं ब्लाऊजची ही जी काही फिटिंग लाईन आहे ती बरोबर अशी सरळ येईल. हे बघा सरळ दिसत असेल, पूर्ण सरळच आली पाहिजे, तेव्हाच समजायचं की आपल्या ब्लाऊजची फिटिंग छान येईल. कधी कधी होतं, कारण कोणाकोणाचा टमी पार्ट समजा जास्त असेल, कोणाचं दंडगेर जास्त असेल, तर तेव्हा होऊ शकतं. पण मोस्ट ऑफली तुमचं जास्तीत जास्त तुमचं सरळच टीप आली पाहिजे. बघा आता फिटिंगसाठी जे काही मी मार्किंग केलं त्या मार्किंगवरती एक एक स्टिच टाकून घ्यायची. तुम्ही सुद्धा सेम करा, काहीच नाही, फक्त एक एक स्टिच टाकून घ्या. बघा जी काही फिटिंग लाईनसाठी मी मार्क केलं होतं त्यावरती पूर्ण एक स्टिच टाकली दोन्ही बाजूला. म्हणजे आता ही आपली आहे मेन फिटिंगची लाईन. आता इकडे जे काही मार्जिन आहे इथं तुम्ही 4-5 स्टिच टाकून घेऊ शकतात. अर्धा ते पाव इंचावरती, त्या मी नंतर टाकून घेईल कारण माझी फायनल फिटिंग झालेली आहे. आणि आता मी हुक आणि आय लावून तुम्हाला ब्लाऊज हा घालून दाखवते. बघू शकता ब्लाऊजचं फिटिंग किती प्रॉपर आलेलं आहे. ब्लाऊज आपलं शोल्डर बघा बिलकुल पण लूज नाही. त्यानंतर हुक आय पट्टी पण इक्वल आली. त्यानंतर बघू शकता तुम्ही आपले साईड पार्ट सुद्धा अगदी परफेक्ट आलेले आहेत. बाहीची जोड पण मागे किंवा पुढे कुठेही झालेला नाही. स्लीव्ज पण अगदी परफेक्ट आल्या. त्यानंतर तुम्ही बॅक पार्ट पण बघू शकता. बॅकमध्ये मी दोरी लावलेली नाही, तरी बघा माझा ब्लाऊज किती प्रॉपर बसला मागे. शोल्डर तर बिलकुल पण उतरत नाही, बघू शकता शोल्डर वगैरे माझं एकदम परफेक्ट आलं. आर्महोलमध्ये सुद्धा एकही क्रीज नाही. मुंड्यामध्ये बघा एक पण क्रीज येत नाही, किंवा गळा सुद्धा माझा अगदी परफेक्ट आहे. इकडे सुद्धा बाहीचे जोड, साईड पार्ट, माझं ब्लाऊज अगदी परफेक्ट बसलं, बघू शकता. त्यानंतर तुम्ही अशा पद्धतीने कोणत्याही प्रकाराचं ब्लाऊज शिवू शकता. कटिंग स्टिचिंग जर का तुमचं कटिंग प्रॉपर असेल ना तर तुमचं स्टिचिंग पण प्रॉपरच येईल. ब्लाऊजचं फिटिंग बघितलंच असेल, ब्लाऊजचं फिटिंग किती सुंदर आलेलं आहे. एक सुद्धा कुठेही क्रीज आली नाही, प्रिन्सेस कट. त्यानंतर योक पार्ट बघा, ब्लाऊज किती छान बसला.
योगपाठ पण माझे अगदी परफेक्ट आले. तुम्हाला पण जर का असेच छान छान पद्धतीने ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग करायचे असतील तर तुम्ही आपल्या चॅनलला फॉलो करा. नक्कीच तुमचे ब्लाऊजसुद्धा छान बसतील. तर ब्लाऊजचं फिटिंग प्रॉपर यावं, ब्लाऊजची उंचीसुद्धा कमी झालेली नाही किंवा बघितलं असेल जे एकदम बारीक असतील त्यांना शोल्डर उतरण्याचे चान्सेस भरपूर असतात. पण तरीसुद्धा माझं इथं बघा एकदम टाईट आहे, कुठेही माझं शोल्डर स्लोप होत नाही. माझा मागचा गळासुद्धा खूप प्रॉपर बसलेला आहे. पुढे सुद्धा माझं फिटिंग छान बसलं. तर अशाच पद्धतीने जर का तुम्ही ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग केला तर छानच बसेल. कुठेही तुमच्या ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम येणार नाही. तुम्ही कितीही हात वरती खाली कुठेही काही केले तरी तुमचं शोल्डर पण उतरणार नाही. तुमचं ब्लाऊज हलणार सुद्धा नाही कमरेमधून. बघा अगदी प्रॉपर बसलेला आहे फिटिंगमध्ये. पण फिटिंग तर खूप छान बसली. स्लीव्ज तर बघा अगदी परफेक्ट आल्या. स्लीव्जमध्ये सुद्धा तुम्हाला एकही क्रीज दिसणार नाही, कुठेही नाही. स्लीव्जमध्ये पण एकही क्रीज नाही. खूप छान ब्लाऊज बसतो. नक्की ट्राय करा. तर आपला ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग कशी वाटली, ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते पण कमेंट करून नक्की सांगा. आजचा ब्लाऊज तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा थँक्यू. तुम्ही आपले व्हिडिओ लास्टपर्यंत बघतात आणि पुरेपूर फायदा घेतात. भरपूर मैत्रिणी आपले जे काही चॅनलला फॉलो करतात, व्हिडिओ फॉलो करून ब्लाऊज कटिंग स्टिचिंग करतात, ते मला व्हॉट्सअपला पिकसुद्धा सेंड करतात. खूप छान बसतात. कस्टमरचे ब्लाऊजसुद्धा ते कटिंग स्टिचिंग करतात. तुम्हीसुद्धा करू शकतात. एक दोनदा चुकेल काही हरकत नाही. तिसऱ्यांदा चौथ्यांदा तुम्ही करेक्शन करा. तुमचं ब्लाऊज कुठे चुकतोय तिथं तुम्ही करेक्शन करा. त्यावरती तुम्ही शोधा कुठे चुकतंय, काय होतंय. दुसऱ्या ब्लाऊजमध्ये ते करेक्शन केलं की तो सुद्धा तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. तर अशाच पद्धतीने तुम्ही सपोर्ट करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. तर ब्लाऊज कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. अजून यापुढे तुम्हाला कुठला ब्लाऊज शिकायचा आहे ते सुद्धा तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. तर आजचा व्हिडिओ थांबवते आणि अशाच एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये लवकर भेटूया.